दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध. तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. विजयी भव आयुर्वेद. संपर्क 9175743454. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. रामकृष्ण हरी. पंढरी शेजारी आले न संसारात दिनांचा सोयरा पांडुरंग. रसिक मायबाप हो, सर्व महाराष्ट्राचं वातावरण आता भक्तिमय आहे. याचं कारण कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, त्याचबरोबर जगद्वंदनी जगद्गुरू तुकोबाराय यांचा पालखी सोहळा आळंदी देऊ या ठिकाणाहून पंढरीकडे मार्गक्रमण करीत आहे. आणि म्हणूनच पाऊले चालिते पंढरीची वाट या भक्तिमय रसात रंगलेला संपूर्ण महाराष्ट्र एका नव्या गीतामध्ये सुद्धा रंगून जाणार आहे. आणि हे गीत आलेलं आहे. मंडळी, या वारीच्या रूपाने एक आम्ही गीत घेऊन आलेलो होतो, भावभक्ती विठोबा. तर हे गीत 4 जुलै 2024 रोजी अनुश्री फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित झालं. परंतु आपल्याला हे जर गीत बघायचं असेल तर आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये या गाण्याची लिंक दिलेली आहे. तर आपण त्या लिंकवरती जाऊन हे भावभक्ती विठोबा हे गीत बघा आणि भरभरून शुभेच्छा द्या. रामकृष्ण हरी. कसं काय कडक चहा अण्णा? बोला की. चहा एवढा कडक एका गोष्टात? हा, तर ती कप किती गे नळी बी ओली नाही झाली त्यांनी. आले ह्याच्यासाठी माणसं काय काय न्यू वाटत नाहीत बरं का. बाळाला तुम्ही नेत नाही ना, असं काहीतरी येड्यासारखं वागतो म्हणून नेत नाही सुभाषरावने. अण्णा तुम्हाला नाही, दुसऱ्याच्यातला म्हणल्यावर पिणार की तुम्ही. तुझ्या घरी कधी होतो का गॅस पिटतो का? ए वाड्या, दुसऱ्याचं नाही, माझ्या मित्राचं घर आहे. डोक्यात मी हे भांडू नका का. तू काय रे चॅक नको का म्हणला? म्हणजे आमचा वाहू द्या परत पानाचा खेळ. नालायक. अहो दांडाचं नाही त्याला काय. सकाळ सकाळ आंघोळ केली की ह्याचं घर चाल, त्याचं घर चाल. हा, आणि आपण ओ शाणे, आपण माझं काम आहे सुभाषरावकडे. माझं पण लय महत्वाचं काम आहे. मुक्तीच्या अध्यक्षाकडे आल्या आल्या सुभाषरावला जर मी तंटामुक्तीच्या माध्यमातून भांडणं कशी मिटवायची हे जर मी त्याला सल्ला दिला नाही, आधी तुमच्या घरातली मिटवा आणि मग त्यांना सल्ला द्या. माझ्या घरात काय भांडणं आहेत? रात्री कानाने वाजवली की वाटतं खाडकीने माघार फिरून बाळ्या मारलो. अशी एका झापडीतच पाडीन सुभाषराव. नाही मागचा पुढचा विचार करायचो नाही. हे नालाय करा. मी नाही, त्या सकुमावशी शेजारच्या सांगत होते लय डोंबाळा चालला होता रात्री. गाय दार देत नव्हती, गायला दोपाटी टाकलेले ऐकला सांगा ना. नाही नालायक. मला काय माहिती. ए बाबा, ही काय चावडी नाही. घरी येऊन तुमचा गोंधळ ऐकायला एवढा राग येतोय तर द्या की तंटामुक्तीच्या पदाचा अध्यक्ष, पदाचा राजीनामा. तंटामुक्त अध्यक्ष जण असा कालवा घरी करायचा काय संबंध आहे? मग कुठे घालवा होतो? वहिनी देवाला गेला पाया पडाय, तुमचा लगेच आवाज वाढला. वहिनी असल्यावर आवाज नाही करायचा तोंडात. आपण शेजारी पाजारी म्हणतात ना, अध्यक्षांच्या घरीच भांडणं लागल्यात का काय? काय होतं अध्यक्ष, गावाची भांडणं तुम्ही गेली की मिटतात आणि ह्या दोघांचीच तुम्ही आलं की पेटतात कस काय? किंवा हीच नाही, ह्यांच्या घरच्या आम्हाला मिटवावं लागतात. ही माणूस नाही शाना. मागच्या वेळेला मी चाललो होतो गावाला, तर खुशाला म्हणताय हा शर्ट कोणी दिलाय? तो शुभूने दिलाय बायकोला. म्हणलं बायकोने दुसऱ्या दिवशी शर्ट फरशी पोसाय घातला. बंद करा विनोदी स्वभाव आहे त्यांचा. असला विनोदी वय एखाद्या संसार तुटेल की अण्णा विनोदी वय. मग लपडी बंद करा. कोणाचे लपड? 100 वेळा त्याची विषय काढताय तुम्ही. बरं जाऊ दे अण्णा,
जाऊ का मी का आलाय तुम्ही आमच्या एका घरातली दोन चांगली दिसत नाहीत अण्णा सांगू नका सांगू नका म्हणजे काय असेल ती बोला मला काय एवढंच काम आहे का दिवसभर इथं बसायला त्याला घरी पाठवा की. ए बाळ्या घरी पाठवा मग रामबा जाऊ त्यांचा तंटा काय ते बघून आपण नंतर बोलावतो तुम्हाला फोन करतो मी आधी आलोय तुम्हीच जा की वा रे वा नाही तर सुभाषराव तुम्ही त्यांच्या घरी जाऊन काय असेल ते मिटवा अरे रामभाऊ महत्वाचं बोलायचं माझा महत्वाचा विषय आहे. प्रत्येक गोष्ट महत्वाची असली तर बोला की काय एवढी बस साईडला जे काय असेल ना अण्णा माझ्या समोर नालायक माणूस हलणार आहे लापडगत तिथंच पाय राहून बसणार तिथंच की बसलाय तो नको साईडला इथं बोला ए, की इथं बोल इथं बोल ऐका की. सुभाषराव. माझं कपूट सुभाषराव यायचे नाही तुम्हाला आलो 2 मिनिटं इकडे ए, अरे! येऊ नको बाळ्या सांडायला येऊ दोन- नको आमच्या घरातला काही शास्त्र डोक्यात फोडीन अरे जा कुत्र्यांना कोण तुमच्या मागे यायला मोकळाय मी तसा आहे काय बाळासाहेब काय काम आहे धमाके काही कळलं एवढं खोबदडीत आणलंय काय काम आहे सांगा की लय महत्वाचा विषय आहे. हा मग दिवसभर थांबावता घेत सांग मग जाऊ का मी इकडे या इकडे हा हा मला काय म्हणायचे माहिती का अण्णा मी इकडे की तिकडे कुठे बघत बोलताय हा बरं का सुभाषराव हा मला सल्ला पाहिजे की होय अचानक आपल्या कोणाच्या अकाउंटवर 10-20 लाख रुपये जमा झालं तर त्याला टॅक्स बसणार होय मग बसणार अण्णा नका राव माझ्या नाव पैसे टाकू अण्णा म्हणतात बाळासाहेब 20 लाख रुपये माझ्याकडे ब्लॅक मनी या आणि ते तुमच्या नावावर टाकतो कारण विश्वास ठेवण्यासारखं तुम्हीच आहे फक्त त्यामुळं माझा अंग थरथर कापतंय अण्णा नको राव असा कराय काय पण कशाला सांगताय आपलाच माणूस आहे अहो पण तुम्ही काय पण कशाला सांगताय सुभाषराव अण्णा म्हणतात बाळासाहेब खर्चून तुमच्याकडून गेलं तरी चालत्याला अण्णा ऐका ह्यांच्याकडून खर्चून जातील विश्वासाचा माणूस मीच आहे ना तुम्हाला अहो हे काय पण सांगायला लागले बरं नको नको नाही सांगत अण्णा मरू दे तिकडं ऐका ना मग काय चालला विषय नाही काय काय पण घरातला विषय चवट्यावर मांडायची काय कारण आहे तुम्हाला माझा विश्वास नाही का नाही जावं. लोकांच्यात खायला जाता का ह्याच्यात जायचं जेवायला तुम्ही नाही जावं बापू 20 लाखाचं काय 20 लाख माझ्या परस्पर ह्याच्या नाव टाकायचं आलाय नाही जावाय बापू कशाच आलंय काय नाही, टाक, नको नाही म्हणले आता म्हणले की नाही म्हणले अण्णा काय काय गोष्टी तुम्ही बाळ्याला बोलता गपचूप मला माहित आहे रामभाऊ. घरचं खा का खायचं आणि पाहुण्याला अंतर द्यायचं हे पटत नाही हो ह्यांच्या नाव टाका बाबा 20 लाख त्यांचं आहे, ते कोणाच्या नावावर टाकायचं तुम्ही बी त्यांचं म्हणता की माझ्या बी नाव टाका अरे बापाचा माल आहे का तुमच्या आ, तुमच्या तरी कुठं तुम्ही का मग तेवढ्यासाठी अण्णाला सांभाळावे सुभाषराव, अण्णाला तेवढ्यासाठी सांभाळा का मी तुम्ही त्यांचा जावई, तो माझा सासू हो, रामभाऊ. तुम्हाला काय अहो ब्लॅक मनी आणायचा व्हाईट करायचा आहे अहो बाळासाहेब काय पण कशाला सांगताय ब्लॅक म्हणे इतका झालाय तर लेकीचं नाव करा की अहो तुम्हाला काय कमी जास्त झालं तर आज तुम्ही मला आता सांभाळून कळलं येणार. अण्णांच्या प्रेमापोटी नाही ह्यांनी सांभाळलं अण्णांची इस्टेट मिळावी अहो, अण्णा, अण्णाचा ओ, पैसा मिळावा पाहुण्यांनो, तुमच्या घरी न्या तुमच्या घरी जेवाय घाला ओ अण्णा बघतो. अण्णा बघ नको तुम्ही. रामभाऊच्या नाही जावाय नावावर बापू हाय का रामभाऊ इकडे रामभाऊ चल अरे तुझ्या नावावर टाकू बाबा नाराज होऊ नको रडू नको ऐका की बाळासाहेब तुम्ही दोघं घरी जावा अण्णा ना आम्ही जरा हॉटेलमध्ये अण्णा हो माणूस अण्णाला माझ्यापासून फोडतोय पैशासाठी अण्णाला कॉफी आवडते ए, आमच्या बाळा. घरी चहा होता शेवटी चिखल पाण्याला आणि पाणी चिखलाला तुटत नाही अण्णांचं काय वॉन्डरिंग आहे आमचं आम्हाला बघा माहिती बाबा आहे. तुमचं मी पण- चहा पाचतो चल पण ती काय म्हणतात माहिती नाही, काय म्हणत यांची सर? कोणाची तुमच्याशिवाय लायकी नाही म्हणून म्हणतात हे बाकी कोण नाही. किती लायकीचं आहे गावात मला माहिती आहे. अरे चला ना कशाला अहो, आम्ही नाना जातो हॉटेलला जेवाय तुम्ही काय येताय माग माग अरे मी आमच्या घालतो ना कशाला पळापळी तुमची बी काय संजोबा काय नाही ती पोरगी पहिल्या नंबरनं पास झाली बघा अरे वा, वा, दीदी. तुम्हाला शोधत होत तुम्ही हा, हा, हा. दीप याडा दे किती टक्के पडले बाळा 95 वा वा, वा क्या बात आहे पोरी पोरीनं माझं नाव कमावलं. सजबा गरीबीतनं पोरगी शिकवली कडे आहे आणि सजबाने सुभाषराव ह्या संजूला मी अनेक वेळा म्हणायचो अण्णालाच बाबा पिढ आणल्या तुम्ही फक्त अरे शिक्षण हा तिसरा डोळा असतो आणि मला खात्री होती संजू हा, हा. तुझं बाळ नाव कमावणार अरे असू दे असू दे अरे दीदी, वा. असू दे बाळा असू दे वा 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 यशाचे शिखराव जा यशवंत देवा पाय पड पडली 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 मी राहिलो बाळ. अरे अरे अरे, अरे यशस्वी बाबा अरे हा आशीर्वाद लय महत्वाचा आहे. वडिलाच्या कष्टाचं चीज केलं बरं का लय राबतो पोरगा अहो, हाताचा पाळणा करून सांभाळे बघा तिला रामभाऊ काय करा पैसे 400-500 रुपये काढा आपण फ्लेक्स टाकू तिचा अभिनंदनाचा आम्ही आपण पैसे करा काय 500. लगेच
लेकराचा फ्लेक्स आपण शाळेच्या पुलाव टाको. पुढे काय ठरवलंय? क्लासवर अधिकारी व्हायचंय मला. व्हेरी गुड. वा 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 असं स्वप्न पाहिजे बघा बाळासाहेब. मराठीतनं सांग, ह्यांना कळत नाही. अरे अधिकारी व्हायचंय. बस होणार. प्रथम श्रेणीतले अधिकारी म्हणतात. कोणाला कळत नाही, कोणाला कळत नाही. रामभाऊ बेटा या ज्यावेळेस काय तुला मदत लागेल त्यावेळेस आम्ही तुला वडिलांच्या जागी आहोत. बिंदास नेम्याराची ये, सांग अडचण सांग संजू. आपलंच लेकरू आहे. हो चालेल की चालेल. माझी पोरगी सुद्धा दरवर्षी पहिला नंबर मारायची. आणि ना बक्षीस जाहीर करा पोरीला. 15 ऑगस्टला त्याचा सत्कार त्या करू. पोरीचा सगळा खर्च मी देणार. क्या बात आहे वा. याला मान ए पैसा असला की माणसाशी कुठं खर्च करा ह्याच्या अक्कल्यानं. सीमा प्रत्येक वर्षी पहिला नंबर काढायची आणि पहिल्या नंबरचाच महाराष्ट्रातला 1 नंबर जावा अण्णांना हाय मिळाला. की हाय की नाही अहो, पण तिची आई गेल्यापासून ना हाताचा पाळणा करून सांभाळी बघा नाही तिला. नाही सासबा पोरगी चांगली सांभाळी. आम्ही बघितलंय की हा, हा. काय सांगायची गरज आहे का मित्रा? तिने पण तुझ्या कष्टाचं पांग फेडलं बरं. फेडलं की फेडलं. जा बाळा आम्ही तुझ्या पाठीशी. ह्याच्यासाठी पोरगी पाहिजे पदरी. पोटाला एक तरी पोरगी पाहिजे सुभाषराव. असं नाव का मागतात पोरी. बरोबर. आणि चला अहो, गावात हिंडताना ना सगळी माहिती सायलीचा बाप चालला, सायलीचा बाप चालला. या आनंद असतो रे बघा. छाती कशी अभिमानानं फुकती बघा. बाप येतो शेवटी. बाप हा बाप असतो. जा बाळा यशस्वी बाबा. चल बाळा, चल. आनंद वाटला चला अण्णा आपण घरी चला. का नाश्त्याला येतो आमच्या बरोबर. नाही नाही आता अजून पुढे पेड वाटायच्यात बघा. वाटा वाटा. बर बर बर. तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही जावा ना आपण इकडे चला. चला अण्णा. हायला हे अण्णा त्या बाळकाच्या नावावर 20 लाख रुपये टाकणार. ह्याचा जाब मी अण्णांना विचारणारच. म्हणजे सेवा आम्ही करणार आणि मेवा तिसरीच खाणार. काय जास्त फिरू नको. शेतावर लक्ष दे. बचत करायचं. तुला सांगतो बँक बॅलन्स करायचा. साधारणपणे 25% पैसे मागायला पाहिजे. अहो अण्णा जेव्हा बघल तेव्हा रानातलीच कामं करत असतो की. आणि जेव्हा कामं झाली ना रानाची मग पोरांच्यात जातो. बँकेत खाता आहे ना तुझं. हाय की कवा अण्णा ह्याच्या बँकेत काय खातं बितं नाही. ए गाना अरे 2 खाते आहेत की. आहे ना? अण्णा माझ्या नाव एक आहे आणि बायकोच्या बी नाव एक खातं आहे. थकबाकीचं काय शेअर हा 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 अण्णा अहो ह्याचं दोन्ही खातं सिव्हिल खराब आहे. बँकेने ह्याचं खातं ब्लॉक केलंय अण्णा. काय झालंय अण्णा माहितीये का? 1 हप्ता थकलाय माझा. त्याच्यामुळे थोडीशी बँक जरा कुरकुर करते. मला कधी बोलायचं तू? काय संबंध आहे हा? अरे थमकीदारा बोलू दे. काय तुझं कालवा जरा काय म्हणतो मी तिथं कळत की. काय कर त्याला ही जी आपलं आधार कार्ड पॅन कार्ड आहे का ते लिंक करून घे नाही तर खाती ब्लॉक व्हायला लागल्यात. हे सांगायचं मला तुला. हो ना तुम्ही किती चांगलं आहे. मला वाटलं अरे प्रत्येकाचा मी चांगलाच आहे. तसं नाही. मला वाटलं तुम्ही ह्याच्या नावावर पैसे बिशे टाकताय काय. गाना पैशाची नाही गरज मला कळलं का. आणि लागलं तर अण्णांना मागीन मी. हा अण्णा मी जातो आता मला घरी लय काम आहे. संध्याकाळी आठवणीने जेवायला बरं का घरी. हा जा जा केलंय. जा जा जा. हा मटण फोन करतो तुम्हाला मी. अण्णा कशा यांच्या घरी मटण बिट्टन हाय जीव लावतोय ती बी. नका नादी लागू. आपल्या घरी कसं असतं आजच मटण आणतो तुम्हाला. हाय की कुठं नाही म्हणलोय. कस काय काम झालंय तुमच्या? काय तुमच्या काळात ते झालं होतं का असं? रामभाऊंच्या काळात. तुमच्या नाही रामभाऊंच्या. ए तुम्ही एकमेकावर रोप करायचं सोडून द्या. ओय चांगली कामं करा. त्याचं हे बघा किती हे पडले द्या. वापरलंय का चांगलं? सिमेंट क्वालिटीचं वापरले, खडी क्वालिटीची, पाणी क्वालिटीचं वापरले आणि त्याच्यावर आपटून बघा डोकं. बिस्लरीचं ओतले काय? बिस्लरीचं पाणी ओतलं काय त्याच्यावर? बिस्लरीचं नाही पण चांगल्या बोरचं आहे ना. तुम्हाला ना कामाची गती आणि गावाची प्रगती अजिबात भगवान नाही. सरपंच रस्तं आणि गटर झालं म्हणजे विकास होत नसतो. सरपंच तुमच्या शेजारचा संजबा जाधव हा त्याच्या पूर्ण 95% मार्क्स पाडली. मग तिचा फ्लेक्स लावला एक तरी तुम्ही. अध्यक्ष अहो माणसाच्या हित प्रेम लागतं. हित फ्लेक्स लावून कुठे दिखावपणा करू. मग तुमच्या वाढदिवसाला पप्पूच्या वाढदिवसाला तुमच्या हित पप्पू होता ना त्याच्या पगाराव कशासाठी फ्लेक्स लावला होता तुम्ही? अहो त्याच तो म्हणला माझा वाढदिवस करा म्हणून आम्ही लावला. ती तरतूद करणारच होतो. फोन केलाय की आम्ही प्रत्यक्ष भेटणार आहे आता. तर म्हणलं का तो तर लय लाभाड निघाला का. हे म्हणलं होतं तू शाना असशील तू तर ह्यांचा बाप निघाला लाभाडच्या बाबतीत. अहो बाळू का मला सांगून हे तर प्रेम असतं वय. त्या पोरीला चांगलं उत्साह येईल शिक्षणात थोडा अजून गती येईल. कोणासारखं फ्लेक्स लावून ही लावून कुठं प्रेम होतं वय. 50 फुटी लावला असता आम्ही बी फ्लेक्स. काय सांगताय बाळू का तुम्ही? बघितलं तिकडे फ्लेक्स पडून किती गेली. सोपं नाही ना. प्रेम करा. चेअरमन मी विचार करणार नाही आडवी उत्तर दिल्यावर. मी सापकीने ठोका टाकतो डायरेक्ट. काय गावात चालाय दिखाना. काय गावाची अवस्था करून
दाजी मग त्यांना नीट सांगा. ऐकून मी बघील तर बघील चिंबी ना. ऐकून आमचं धोरण तरी ऐकून घ्या. अरे भाऊ त्यांना मेंबरला बायाला उलटा बोलतोय जो माणूस. मी गप बसतोय. मी आहे. काय मेंबर म्हणणे तुमचं? हो का? आम्ही नाही फ्लेक्स लावला पण तिच्या शिक्षणासाठी 10,000ची मदत मी करणार आहे. तुम्ही बोलून का दाखवायचं? अष्टमीला तुम्ही 500 रुपये वर्गणी देतो म्हणला, त्या अख्ख्या गावासमोर 50 रुपये सुद्धा दिलं नाही तर. आपण आपल्या गावाची वर्गणी देऊन का अख्ख्या तमाशाची वर्गणी देत नाही तेव्हा लय टना टना बोलताय मला राव. तू म्हणलंय ना राव. गावच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या बायकोच्या काळामध्ये मंजूर झालेला रस्ता तुमच्या काळात झाला. प्रथमतः तुमचं हार्दिक अभिनंदन. मात्र शैक्षणिक दृष्ट्या तुमचं जे शिक्षणाकडे जे गावामध्ये दुर्लक्ष होतंय ही फार खेदाची गोष्ट आहे. आणि चेअरमन बाळूला बोलताना आपदीनं बोलत जा. पहिला तरी मातीचा रस्ता होता, डोक्यात जर गेलो ना मी डांबराव आपटे. माझा मित्र असल्या मी गबस पेत नाही मी. लावता का हाना मारायला? काय का महत्वाचा विषय चाललाय शिक्षणाचा. मारामारी कशासाठी रामभाऊ? सुभाषराव मारामारीच करण्याच्या लायकीचे माणसात इतका वेळ मी गप्पा बसलो होतो त्याला पण काय कारण आहे? अरे तुमचा विचार काय आहेत, काय लायकीचं हे मला ऐकून घ्यायचं होतं. गावामध्ये मुलं कॉलेजला जाताना एसट्यात का त्यांच्यासाठी काय करताय तुमच्या काळात? माझी बायको गावची सरपंच असताना 10 मिनिटाला इष्टी यायची. 10 मिनिटाला इष्टी यायची. त्याच्यामुळे लोड आला वाटतं आणि डिझेलला महाग झाले. काय का 10 मिनिटाला 10 मिनिटाला शाळा भरती होय. काय मेंबर शाळेसाठी नाही, रहदारीचा रस्ता होता. आता एसट्या बंद केलं तुम्ही पत्र देऊन. आमच्या गावातले पॅसेंजर जात नाहीत, एसट्या बंद. बरोबर आहे ना. मुलांची शैक्षणिक दृष्ट्या गैरसोय होती. एसटी चालू झाली पाहिजे चेअरमन. झाली पाहिजे अध्यक्ष. आम्हाला बी कळतंय की पण ही पुढचं राव मग. फ्लेक्स लावा अगर लावू नका, दिखावा पण कर नका. मी त्या मताचा माणूस आहे. प्रत्यक्ष अभिनंदनाचं काय तुमच्या वृत्ती आहे का नाही? ए राव ए अध्यक्ष तुम्ही गाढवा पुढे गीता वाचायला सुरुवात केली असं वाटतंय. ह्यांना जर हाकलीच नाही त्या ह्यांना सांगून काय उपयोग आहे? खळांची संगती उपयोगाची नाही. आपणा पाहिजे त्याची संगे ही मूर्खांच्या नादी लागून गाव आपल्या तोंडात माती घालेल. गावातल्या चांगल्या माणसाला मूर्ख म्हणायचा अधिकार तुला कोणी दिला? त्या मूर्ख शब्दाचा अपमान करतोस काय? होय बर बर बर. इतकी पारितोषिक आम्हाला. आम्ही जर मूर्ख असतो तर सत्तेत आला असतो का? हा विचार करा. आपल्याला किती घराघरात ह्या जित्याला त्या जित्याला लावून कोणी निवडून येईल? तेवढी बी अक्कल पाहिजे. निवडून दिला का तुम्हाला? सत्य यायला अक्कल लागत नाही. कुणी येतंय निवडून बाळांच्या हातात गाव दिलं आणि वाद तुळे केलं. देव बघून गेले आणि परत कशाला आणखी मूर्ख नादी लागलं. अध्यक्ष ऐकून घेतो का वांगड्या भरत मग आम्ही आम्हाला बी काय डोकं नाही फोडायला. क्वालिटी बघाय रस्त्याची हांड होतं. तुमच्या काळात काय केलं? मूर्खांना मारायला आपटून घ्या की डोकं. तू घेतला का चहा नाश्ता? हो घेतलाय. बरं जाऊ का? पहिला दिवस आहे कॉलेजचा आज. जाते उशीर होतोय. हा पण ते संघ कोण आहे तुझ्या? आर्य आहे की. अरे आहे का? हो जेवण बनवून ठेवलंय, जेवून घ्या आणि गोळ्या खावा. सरळ जा सरळ. हो जाते. चला. अगं चल ना लवकर. पहिल्याच दिवशी उशीर म्हणजे आपली बस चुकल ना. अगं घरात आवरत बसलेली म्हणून उशीर झाला. बरं चालते असं चल. तुला माहितीये का मला गावाकडे करमतच नाही यार. भाऊ अरे नाही करमत. इथं काय येतं? अरे इथं काय पुरी येते का काय? पुण्यात कसं जिकडं बघल तिकडं नुसती हिरवळ, लय पुरी चिक्कार पुरी पुण्यात. त्यामुळे मला पुण्यात लय करमत. इथं पहिल्यासारखी मजा राहिली नाही यार गावात. तसं नका समजू भाऊ. आता गावाकडे बी लय हिरवळ आहे. समोर बघा.
कसं आहे? अरे जवळून बघितलं पाहिजे अजून थोडस. चला की मग. चल. हॅलो, नाव काय तुझं? चल ग. काय म्हणतोय? अगं नाव तरी सांग. अगं एवढा काय ऍटिट्यूड दाखवती? सांग की नाव. हा ऍटिट्यूड. अगं सांग की नाव. नाव सांगू तुला? थांब ग तू. नाव सांगू तुला? सांग की. तोंडावर नाव छापीन. ए तू काय एवढं सांगती? मी तिला विचारलंय ना, मी तिच्याबरोबर बोलतोय ना. माझी मैत्रीण आहे. समजलं काय बोलायचं नाही. मैत्रीण तुझ्या, मी तिला विचारतोय तुझं काय मध्ये? थांब ग तू. पुढं निघ. झापडच वडी निघ. होय. हा. आता सांगती. किती दिवस तू तरी तिच्या आड लपशील? नाव तर कळलंच की मला. ती झाला आज. थांब तू. अगं नाव काय कळल्याशिवाय राहणार आहे मला? नाव कळणार, सगळी माहिती कळेल तुझी. असली मुलं बावळट असतात, अजिबात ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अगं पण पप्पांना कळालं तर? तू काळजी करू नको. पप्पांना कळणार नाही, आपण त्यांच्याकडे बघू. मी चांगली त्यांना बघते, तू नको काळजी करू. स्वतःची काळजी घेतो. आर्या, ए आर्या. हा आले आले. अगं काय कॉलेजला नाही? अगं आज आईची तब्येत बरी नाही, मी नाही आज. मग आता मी एकटी कशी जाऊ ग? तू काळजी करू नको. तू जा. तुला कोण काय बोललं तर मला कॉल कर, मी लगेच येते. बरं जाते. हा घाबरू नको. हा जा जा. अगं कुठं एवढ्या स्पीडनं चालली पळत? अगं एवढी भारी गाडी आहे आपली. कसला विचार करते नावाचा? अगं तुझं नावच काय, तुझी सगळी माहिती मिळाली मला. आणि एवढ्या स्पीडनं कुठं चालली पळत पळत? लवकर पोचणार आहेस? अगं एवढी भारी गाडी आहे आपली. चल की जाऊ दोघं. अगं ह्यो नाही येत, दोघं जाऊ. सोडतो की तुला. चल की सोडतो. अगं चल की. अगं चल की. आज नाही म्हणती, उद्या तर कधीतरी हो म्हणाल ना कॉलेजला रोज. चल. आज मला तुम्ही काम करू लागा थोडं. लागतं काम ना? हो लागतं काम करू तुला. तू बी लाग. हा आम्ही काम करतो, तू बोंबलत हिंड बारामतीला. तेवढं जेवण घाल तू ना. अरे सायली इष्टी उकली काय तुझी? ती पोरग इथं थांबलेलं ताप देतय. कुठलं? हाय ती येतय तिकडे. त्याच्या तर राहायला. चल चल पळ. अडव. ए कारच्या पुरीला ताप देत असतो तू? येता जाता रस्त्याने अडवतोय. ए उज्या, अरे तू कुणाला बोलतोय? तुलाच बोलतोय. कोणाला बोलतोय म्हणजे? ए अरे तुझी लायकी आहे का मला बोलायची? अरे खायला भेटतं का तुला घरात? अरे ते खाया प्यायचं राहू दे, पण तुला सोपतं का असलं? हा अरे अरे तू कुणाला बोलतोय? तुला माहितीये का माझी काय वट इथं ती? अरे मला माहितीये तू मोठा आहे, पण आपल्या गावातल्या पुरीला कशाला ताप देतोय रे? ए छोटे छोटे गजरा, कळलं ना? हात लावू नको त्याला. हात लावू नको. ए पप्पे, तू पाणी सोडायचं काम कर. इथं नको मला नडू. तुला माहितीये का माझा वट काय ती इथं? आणि ही राहू दे, माझ्या बाप्पाचा वट इथं आहे ती आहेच, पण माझा पुण्या मुंबईत बी वट आहे. आणि तिथली पोरं तुला माहित नाहीत कशी ती. आडवा करी ना नादाला लागला तर. अरे पण ही चांगलं गुण आहेत, लक्ष नाहीत का लागा? अरे तुझं काम तू बघ, तू कोणाला शिकवतो? चल रे. आडवा कर परत नादाला लागला तर सांगून ठेवतो तुला. कापी. अरे एवढी मस्ती चांगली नाही लागा. काय झालं रे? हा काय झालं? अरे काय झालं? अरे सांग की काय झालं? ए सायले, अरे कोण काय म्हणलं काय काय तुला? ए सायले, अरे सांग ना. यार सायले सांग ना. ए पोरांनो काय रे? अरे सायले काय झालं सांग की. हा ते बघ त्या पोरानं गाडी आडवी घातली. कुठल्या पोरानं? संजू दादा मी सांगतो, संपत आबाज पोरगा का नाही ती पुण्याला असते ती. 4 दिवस झालं गावात आले. ह्या पुरीची छेड काढ, त्या पुरीची छेड काढ, ह्या पुरीत सुद्धा छेड काढली माहितीये का? आम्ही तिघांनी बघितलं.
अरे मग तुम्ही काय करत होता? आम्ही गेलतो की आमच्या दागाव धावलं. छोट्या सालपेत्याच्या घरचा जगादार असेल. चला संपताबा बाहेर या. ओ संपदाबा बाहेर या. तुमच्या पोराला बोलवा आधी. का माझ्या पोराकडे गावात गुण उधाळतोय पोर तुमचा. गावात गुण उधाळतोय. हो माझी पोरगी रडत बसली या. बोलव त्याला बाहेर. बोलवा बोलवा. काय म्हणते तू? ए काय रे? काय म्हणजे पोरीची छेड काढतो काय रे तू? त्याला काय दुसरा काम धंदा नाही का काय? काय रे काय म्हणतात ते? तू यांचं ऐकायला लागली का? आणि तुम्ही पण? आम्ही संस्कार दिले त्याला तसे चांगले, असं वागूच शकत नाही तो. हा हा साजुकेचा पुतळा. तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका. ह्यांचीच पोरगी माझ्या मागे लागली. आबरूच्या चिंध्या करून वेशीला टाकीन. निघा चला भिकाऱ्यांनो. आले मोठे मला शिकवायला. पप्पा काय झालं सांगा की काय झालं? पोरे आता शिक्षण बास बघ. नाही पप्पा तुमचं मम्मीचं स्वप्न होतं का नाही मी अधिकारी व्हायला पाहिजे. मग पोरे जे आपल्याला नाही जगून देणार बघ. एकदा का तुझा हात पिवळं झालं ना सुटलो मग मी. तुझ्या आईची इच्छा होती बराबर आहे. मी बी रोज काबाड कष्ट करतोय तुझ्या शिक्षणासाठी. ही लांडगं जगून नाही देणार आपल्याला. त्याच्या परिस्थिती तुझं लग्न केलेलं परवडेल. नको पप्पा. काही पोरी नाही. उद्याच तुझ्या आत्याला बोलवून घेतो. आता तुझ्या लग्नाचं बघून टाकू. नाही नाही पोरी हे लांडगं आपल्याला जगून देणार नाहीत बघ. त्या परीस तुझं हात पिवळं केलेलं परवडत. का रे दादा बोलवलं? अरे मी म्हणतो सायलीचा हात पिवळं करून टाकाव. अरे तिचं वय आहे का? खेळा बागडायचं तिचं वय. आणि तू असं काय म्हणतोस? मला बोलवलं अचानक का? अरे एखादं स्थळ बघ त्याच्यासाठी. बरं नको तिचं आज खेळा बागडायचं शिक्षण घेऊ दे तिला तिचं. नाही नाही मी आता कोणाचं ऐकत नसतो बघ. तसं काय करू नको तिला शिकू दे. नाही तू एखादं पोर बघ आपलं लगीन करून टाकू. नाही 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 तिचं वय अजून किती लहान आहे दादा. अरे मी कोणाचंही ऐकत नसतो. अरे असं करू नको नाही नाही मला काय सांगू करू नको. असं तिला शिकू दे. तिच्या मनासारखं तिला मोठं व्हायचं. सल्ला घ्यायचा म्हणून तुला बोलावलंय. तुझं बी ऐकत नसतो. तिचं लग्न करणार म्हणजे करणार. अरे असं नको करू दादा. थोडं तिला शिकू दे. मला कोणी काय सांगू नका. सहस्राव ही माझ्याकडून गेल्या वर्षी बाजरी घेतली एक ठिकाण माझं पैसे द्यायला व्हायला. लगा 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 तुमचं मला वाटतं 6-7 वर्षापासून बाजरीचा विषय दरवर्षी 1600 रुपये अजून माणूस द्यायला राव. माझं का देणार? 1680 रुपये झाले त्या. रामबा तुमच्या जन देणं होईल का मी देऊ त्यांचं? द्या त्याशिवाय विषय तुटणारच नाही. द्या द्या लय पैसे झाले तुमच्याकडे. तर सुभाषराव त्याच्या अगोदर माझ्याकडून ह्यांनी 10 पोती ज्वारी नेलती. त्याचा मी सांगत बसलो होता ह्यांच्या घरी ज्वारी झाली कधी. लबाडती किती बोलतोय आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला. मैत्रीची शपथ आहे बाळा. सुभाषराव माझं 1600 रुपये दे आणि तुझं तू 10 पोती ज्वारी टाक. सुभाषराव तेव्हापासून मी ज्वारी करत नाही. माणसं पैसे देत नाहीत. बुडं 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 जाऊ दे. माझं कष्टाचं रुपया पचणार नाही. माझं काय फुकट आलं वय. माफ केलं तुला. चल सांगायला लागला. काय लागा गावचं तंट मिटवतं आपण आणि तुमच्या घरातलं बाजरीचं तुला थोडी पण लाज नाही. थोडी चला बाजरीचं काय इंदा तिंदा विषय काढतो. गबास आहे अरे आली ये बाळा. अरे कोणाची? ती वरचाळीचं सुभाषार नाहीत का नाही त्यांची. बर बर का गा रे? काकी कुठे?
अरे काकी गेली गे सुभाषरावला सोडून तांटा मुक्तीच्या अध्यक्षाला, त्याच्यासाठी तो कुठं नाही झाला म्हणून मी टोया आलोय आम्ही. तेव्हा माणूस गेला तिकडं आणि तमाशाला सगळं पैसे खर्चून आला. चुकी सांगणार. बस बाळा. काकी माहेरी गेली या, काय काम होतं का? मला तुमच्या संग बोलायचं. बस बस बेटा बस बस. अला पोरगी लय डिरिंगबाजी या. बोल बेटा काय म्हणलं? संपत आबाचा संख्या नाही का हा रस्त्यात अडवून आपल्या सहेलीला ताप देतो या. म्हणजे संकेत. हा त्या संपत आबाचं पोरग गावातच दिसते बाळू मला ती, आणि लय फास्ट जाते गाडीहून. आणि कोणाला ताप दिला? आपल्या सहेलीला. कोणा सहेली? अरे ते सांजबाची पोरगी नव्हे, 95% मार्क. पेढे खाल्ले की तुम्ही? हो ते त्या पोरीला ताप देतोय वय. आणि मग तू काय करते? थोपडायचं नसतं वय तो. थोबाडला पण असता. मग त्या सायलीने संजबाला नाही वय सांगितलं? सांगितलं की. सायलीचे पप्पा संकेतच्या घरी गेलत जाबी विचारायला. संपत आबाच्यात. संपत आबांनी सायलीच्या पप्पांच्या कानाखाली वाजवले. म्हणजे पोरग खोडीले म्हणून संजबागी आला सांगायला, उलट पोराला दापायच्या ऐवजी पोराच्या पुरीच्या बापालाच मारतोय संप्या. लेर गरीब आहे. आणि मग काय झालं पुढं? आपल्या सायलीची शाळा पण झाली ना. का म्हणजे? संकेतमुळं. आता बरोबर आहे. पोरगीचा जीव जर धोक्यात येत असेल, कुठला बेबाप निर्णय घेणारच की. काय बरोबर आहे? लाज वाटते का? पुरीची शाळा बंद करायच्याशिवाय संप्याला घ्या ना चौकात, त्याला घ्या ना बोलवून. सुभाषराव, या बाबतीत राग माझा असला बेकार आहे. थांबा थांबा. ए अरे तुझं आता आमच्या डोक्यात आलंय, तू काळजी करू नको. शब्द त्याचे द्या की आम्ही लक्ष घालतो. आर्या तुझा सायली आपली डसा डसा रडती या. सांगते ना अध्यक्ष. जा बाळा बघ तू जा जा. प्रकरण गंभीर आहे. जिथं प्रकरण गंभीर तिथं रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव खंबीर. सुभाषराव संप्याला पण लयच माझं आहे बरं का. मला पण माग एकदा पोलिसांना फोन करून त्याने मला मारायला लावलं होतं. तुम्ही गुन्हा दाखल करा त्याच्यावर. संप्या कशाला? संपतराव हो का, तो माणूस म्हणजे ना ह्या तंटमुक्त अध्यक्षाच्या पुढं एक शब्द सुद्धा जाणार नाही. आणि हे मला बघितल्या असं जी चळा 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 कापतो ना, शब्दाच्या बाहेर जाणार नाही. पोराला असं बदलल या सांगितलं. सुभाषराव, या संपतरावची संपत्ती सगळी संपत आलती त्यावेळेस मी त्या काळात त्याला फार मदत केली. संपत आला अत्यंत भिकार होता. म्हणजे संपत्ती संपत आली त्या काळात तुम्ही मदत केली आणि तुमची संपत्ती संपली. संपा नका, दिलदारपणा म्हणतात. आपण काय करू? संपत आबाला बोलू आणि खरं सोन सांगू. हा लगेच बोलून घ्या. आणि तिथं त्यांनी जर माफी मागितली तर आमची नाही माफी मागायची. चल म्हणायचं सायलीचे संजबाचे माफी मागायचे. पेढ खाल्ल्यात लाजा वाटून त्याची पाया पडली पोरगी आणि तिच्या मागे उभं राहायचं नाही तर काय. कसं आहे माहितीये का? फोन करावं तुम्ही. जर संपत आबानी जर पोराचीच बाजू घेतली तर संपत आबाच्या मी डोक्यावर केस काढले असते. कशी बाजू घेईल ती? पोराला नाही तसलं चापट्याला आपण 3 जणांनी सांगितलं. हा फोन कर झाला आबाला. संपत आबा शब्दाच्या बाहेर नाही बरं का आपल्या. हा बाळासाहेब आहेत म्हणाव. याही सांगितलं बाळासाहेबाचा आदेश आहे. हॅलो संपत आबा, मी इंटरनॅशनल पुढे रामभाऊ बोलते. कसे आहात आबा? बरं बरं बरं. काय झालं, सुभाषरावमधने आपले तंटामुक्तीचे अध्यक्ष त्यांच्याकडे जर आपण बसलोय, महत्वाच्या विषयावर चर्चा करायची, तुमचा सल्ला घ्यायचा आहे. आबा या लवकर, वाट बघतोय. दुसऱ्याच्या घरी जात नाही. अहो दुसऱ्याचं घर ना, हक्काचं घर आहे सुभाषराव अध्यक्षाचं. आबा या या या. अहो नंतर मुंबईला जा नाही तर पुण्याला जा प्लीज आबा. हो या या. ओके. काय म्हणलं संपत आबा? संपत आबा म्हणले मी जरा आता बाहेर आहे, संध्याकाळी बसू. तोर बाळू आपली कामं उरकून संध्याकाळी एक हो. मला नका बोलू नका, मग माझे काम आहेत मला लय. नाही सगळी कामं करा थोड्या वेळाने आणि संध्याकाळी या तिथं. बाळाविषयी किती महत्वाचा आहे. चल हँडल कर की तो करू ना. तिघ असल्याशिवाय माझ्या परपंचाचं मात्र झालं यार. संपत आबा येणार आहे, मग काय त्याला नाश्ता बिष्टा काय करायचा? तो मेडल जिंकून आला काय संपत आबा? आम्हाला केलाय का? आम्हाला केलाय नाश्ता कधी? सुभाषराव ते संपेला करायचा आलाय. चहा बनवू, आम्ही बसतो बाळून मी गप्पा मारू. उडा बाहेर. चल चला चल तुझ्या घरी. सुभाषराव एक काम करा, 2-4 इशी मागवून घ्या. इशी मागवून घ्या.
पंख सुद्धा बंद पडला का? अरे तुमच्या घरी पंख नाही तर मला सांगा एसी बसवायला. संध्याकाळी या बरं का. अध्यक्ष का नेमकं कारण काय मला बोलवायचं? आबा तसा विषयच गंभीर आहे म्हणून तुम्हाला अर्जंट बोलावलंय. जिथं जिथं विषय गंभीर असतो तिथं रामभाऊ खंबीर असतो. पण हा तुमच्या संदर्भातला प्रश्न आहे. रामभाऊ सवस्त्र मी जाऊ का? माझ्या तळाने गिरणीत या आणि पीठ नाही भाकरीला मला. भाकरी रोजच खाताय की बाळू? मला घरी बायको खवळेल. तूच की मला आबांना बोलून चर्चा करायची. नाही बोला घ्या मग बोला भाऊ माझ्यामुळे बोला बोला भाऊ. आबा कसं आहे माहिती आहे का, काय गोष्टी वेळेवर रोखल्या ना तर ते चांगले असते. ते पुढे जाऊन अडचणीत जावं लागतं या म्हणून तुम्हाला अर्जंट बोलावलंय. तुमच्या घरातलाच विषय. माझ्या घरात? हो. काय माझ्या घरातला विषय? आबा माहीत असून आम्ही नीट बोलतो की सुभाषराव. आबा ताकाला जाऊन गाडगं लपवू नका. तुम्हाला माहिती आहे घरात काय प्रकार चालला आहे तुमच्या. तुम्हाला नम्र विनंती आहे, तुम्ही गावातले ज्येष्ठ आहे, बागायतदार आहे. मी जर गावचा इंटरनॅशनल पुढारी असला तर मी तुमचा आदर राखतो. आबा पहिलं मला ताकाला जाऊन गाडगून सरळ मार्गी सांगा जे बी काय असेल ती. बोला की रामभाऊ काय झालंय ते बोला तुम्ही. आबा काय लोकांचा येतोय, आपलाच माणूस आहे. आबा आबा समजदार माणूस आहे. काय असेल ते सांग. काय झालंय आबा माहितीये का? बोला. तुमचा पोरगा संकेत कालच आलाय पुण्याला, 4 दिवस झाले. आला पण लेच गुण उधळते रावती. सांजबाच्या पोरीची छेड काढतय. त्या पोरीचं कॉलेज बंद केलं. आबा लक्ष घाला काय तुम्ही प्रतिष्ठित आहे, पोराचा बाप आहे, बघा. गाव चालवलेलं आहे. तुम्ही लक्ष घाला मिटवून टाका. मी त्या दिवशी तू पोरगा माझ्याकडे आला होता बापतीचा, माझ्या घरी आला, कालवा केला. पण तुम्हाला माहिती आहे मी माणूस कसा आहे ती. माझ्या पुढे कोणाचं काय चालत नाही. एका चापटीत पडलाय त्याला बी. आणि तुम्ही जी ज्ञान शिकवताय ना आवाज समजून घ्यायचं थोडं. डांबरीव जातात का नाही त्यांना दाखवायचं, मला नाही शिकवायचं. आबा तुम्ही पाठीशी घालताय पोराला. तुमच्यासारख्या बाजार बुडग्यांना भिवून जर मी राजकारण केलं असतं ना. बुडग्या आबा बाजार बुडग्या कुणाला म्हणताय? ऐकून घेतोय म्हणजे काय नाही तसलं बोलायचं ना आबा. आम्ही मान राखतो तुमचा. होय तुझ्यासारखे इंटरनॅशनल पुढारी फेडारी माझ्याभळी चालत नाहीत. मर्यादित राहायचं, मर्यादित. आबा अध्यक्ष तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष म्हणून मान राखतोय. जास्त बोलायच्या भानगडीत पडू नका. मी पाया पडतो. बेवड्यांनी तर बोलायचंच नाही. काय करायचं तुम्हाला जे करायचं ना करू शकता तुम्ही. माझी ओढ जावतो तुम्हाला कसा आहे ती. आबा थोडं शांत व्हा कारण तंटाच लय हा वेगळा आहे. आणि बघ तुझा तंटा पहिला घरचा मिटव आणि मग बाहेर ये. आबा जवान समोरून बोला. इंटरनॅशनल पुढारी शांत, खाली याचं खाली. आबा तुमच्या माहितीसाठी सांगतो, आजपर्यंत माझ्या घराला इतिहास मी गावागावात सांगत आलो पण तुमचं माझं होईल. तुमचा हे आगाऊपणा वर्षानुवर्ष आम्ही सण करतोय. आजकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा लाभ पुरा करत त्यांनी 35 एकर इकडे त्याची ही बेवलं जाई. ग्रामीण 5 एकर फुकेन नादच पुरा करेन. ये ती 5 एकर घेऊन लगेच व्यवहार करू त्याचा बी. आता बस बोंबलत पुन्हा. संपत अरे मागायच्याने तुला संप्या मागायच्याने हा बाबा करते ती माझा लगायले. गावानं डोक्यावर घेतलंय का? हाडूक सुद्धा वाटणी लावून द्यायचं नाही. नादा जाऊ नको. पोरग सांभाळ. आम्ही बघू तुला 7.5 फुटाचा अफजल खान शिवाजी महाराजांनी टारा टारा फाडला होता तसा फाडील. लक्षात असू दे. आणि पोराचा फोटो भितडाव दाखवेन. नादाच आहे काय गावाच्या फोटो दाखवेल. काय ह्याच्या ऐकताय याला टाक. लाट घालील इकडे. तुझ्या कुठे येऊ अध्यक्ष हो नका व्हायची हो नका व्हायची. तुम्ही सरा तुमच्या घरी तुम्ही नाही माझ्या नावाला लागायचं येऊन कापील.
नाही दादा डोक्यावनी केस ना केस संपले तरी संपा तुम्ही पण त्याला बा लावले असले लात खाली घ्यायची आलं का बाजार पण घ्या म्हणलं रामभाऊला तिघांना बी म्हणलं बाजार पण घ्या आणि ते म्हणले ही बाकडं 3 गावांनी डोक्यावर घेतली आणि बेकड्यात तुम्हाला मारतो का नुसता वर आणि त्याचा मार खातोया बाळ्या मी गप बसण्यामागं पण काय कारण आहे तिथं पण कारण आहे रामभाऊ तो पैशाने मातबर माणूस आहे पैशावर काय पण करल आपल्याकडे बुद्धी आहेत ना कधी कधी डोक्याने बी चालाय शिका मी खलास करेन ना त्याला नाही करायचं सणवत नाही आपल्याला खलास करून काय आज जायचंय का डोकं आहे ना त्याचा वापर कर कोणी असल्या बेकार नेऊन दाराला बोलायचं खाया घालतोय संपल्या समजून सांगावलं पोराला आवर म्हणून हवा का हवा सुभाषराव मला मान्य तुमचा चांगुलपणा शांत स्वभाव आहे मला कुठक्याव पाकच्यावर रोगात तुमच्या आबरू काढायला लागला सुभाषराव बाळू मी गप्प बसा म्हणतो त्याला पण काय कारण आहेत लागा अरे पण तुमचा किती अपमान सण करू मी असू दे मी सगळं सण करीन पण माझ्या मित्रांच्या अंगावर येतोय माझी असू दे बाळू प्रकरण गंभीर आहे रामभाऊ हे प्रकरण व्यवस्थित बाळासाहेब हाताळावं लागेल नाही तर आम्ही तुमच्या पाठीमाग तुम्हाला का धरलं असतं आम्ही ऐका मला पण मारता येत होतं बाळू आबा हा धूर्त राजकारणी कपटी माणूस आहे तो संजू गरीब आहे त्याची मुलगी आसराब आहे तो त्या मुलीची बदनामी करल आणि मुलीची एकदा बदनामी झाली ना ही झळ कधी संपणार नाही संजूला आधार द्यावा लागेल रामभाऊ आपल्याला म्हणून बाळू संजूला भेटू त्याला समजून सांगू माझा ऐक सहस्र अरे भाऊ आता तुम्ही त्याच्या मागं आबा पळत होता ना आता तो आबा आपल्या मागं पळायला पाहिजे त्याला दारात नाही आणून पाया पडायला लावलं ना त्या संजयच्या आणि त्याच्या पुरीच्या नावाचा पाळ्या सांगणार नाही अरे हे काही करा त्रिमूर्तीचं डोकं मला तर पाहिजे मस्तकाला गेले सुभाषराव तुमचा अपमान रामभाऊचा अपमान सहन करू शकत नाही बाळा चाल माझा हो देव बाळासाहेब पण बाजार बुन घ्या रामभाऊला म्हणलं ते अजून माझ्या हिथं जळजळ करतोय त्याने काय बी म्हणू द्या नाही त्याला गुडघ्या वाढला आणि त्याची चूक त्याला दाखवून दिली नावाची त्रिमूर्ती नाही चला घरी चल संजूच्या घरी संजबा अरे याने आम्हाला सगळं सांगितलंय काळजी करू नका आम्ही आहे काय झालं नेमकं त्याला सांगाय गेलो पोरीची छेड काढली म्हणून बाळ कुठे तुझं हाय की आता ए बाळा सायले ये रे बाळा बस तू रडती कशाला समजून सांगाय गेलो त्याला तर मलाच मारलं उलता पालता केलं तिथं तुम्हीच सांगा कसं जगायचं आम्ही म्हणून पोरीची शाळा बंद करतो वर मग काय करणार शाळा तर बंद करावंच लागेल पण दोनाचं 4 हात बी करावं लागतील बघा सांजबा पोरीचं खेळायचं बागडायचं वय लग्नाचं वय आहे का हा लगेच लग्न करायला निघालाय लगा 95% पोरीला मार्क मिळेल आणि तू 2चे 4 करायला निघालाय शिकू दे मोठे अधिकारी होईल मला बी वाटतं बापाचं काळीज आहे माझं पण काय करणार गरीबाचा वाली आहे का कोण तोला रस्त्याने ताप देतोय मग तू रडत आली हो माघारी तिथं दगड बिगड घेऊन डोक्यात घालाय नव्हता होय असं नसतं बाळा जो गरीब होऊन जगल ना त्याला माणूस जगून देत नाही ध्यानात ठेवायचं जशाच तसं वागलं पाहिजे वाघिणी सारख्या पुरी द्या हा आणि तुम्ही रडत बसायचं घरातनी मला सांग प्रत्येक वेळी तुझा बाप तुझ्याबरोबर येणार आहे का ह्यातलं कोण वाचव येणार आहे का धीरकर लक्षात असू दे कारण समाज हा मुलींच्या वाईट डोळा ठेवतो ध्यानात ठेवायचा चांगल्या नजरेने बघत नाही आता त्या संप्याला लाज वाटायला पाहिजे त्याच्या भावाची पोरगी आहेच ना त्याच्या भावाच्या पुरीला असं कोणी ताप दिल्यावर ना ए ऐक सजबा तुझ्या पाया पडतो तू शाळेत पुरीला पाठव अरे ऐकून घे आणि सायले काय सायले नाव आहे ना सायले डेरिंग कर डेरिंग धार लाव बघ तुला सांगतो मी पुरी द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना भगवान श्रीकृष्ण वाचवायला आलता 10वा गेला तुमच्या मदतीला जाताना ह्यातलं कोणी येणार नाही त्यामुळे तुला सांगतो मला एक कविता आठवली कविता उठो द्रौपदी वस्त्र संभालो आप गोविंद आएंगे
कब तक आश लगाओगी बिके हुए अखबार से, कैसी रक्षा मांग रहे हैं दुशासन दरबार से। जो खुद लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे। उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आएंगे। कल का अंधा राजा आज गूंगा बहरा भी है, वोट शिल्दी है जनता के अब कानों पर भी पहरा है। अब तुम ही कहो तुम्हारे आंसू किसको क्या समझाएंगे। इसलिए उठो द्रौपदी वस्त्र संभालो अब गोविंद आएंगे। छोड़ो मेहंदी भुजा संभालो खुद ही अपना सीन बचा लो। दूध भी चाहे बैठे शकोनी हस्तक सब बिक जाएंगे। इसलिए उठो द्रौपदी वस्त्र सांभालो अब गोविंद आएंगे। कोणी मदतीला वाचवायला येईल याची अपेक्षा करू नको। हे जर समजलं नसलं सोप्या भाषेत सांगतो, तुमच्या मदतीला देव सुद्धा येणार नाही, तुम्ही स्वतः देव व्हा। अरे हैवानांचा नाश करायचा असेल ना हात पाय गळटून चालणार नाही। आदिशक्ती स्त्रीमध्ये अहो मला पण त्या पोरीशिवाय कोणाचा आधार आहे। मी कोणाकडे उद्या याला काय झालं तर कोणाकडे बघून जगायचं। हे बघ बाप म्हणजे बाप असतो, वाघाचं काळीज असतं। पोरीमध्ये शक्ती ताकद धैर्य निर्माण सोडून तू खुशाल पळपुट्यासारखा। सांजबाला 2 मिनिटं आत लावा आपण सायली संग बघू। सांजबा आर्याने सांगितलं आम्ही त्या संपत आबाला पण बोलावलं होतं। बर बर पण त्याची भाषा जरा वेगळीच होती। आणि काय होतं आपण जर समाजाला घाबरत राहिलो ना तर समाज आपल्यावरती चाल करत असतो। पण आपण घाबरायचं नाही, धीट आणि पुढे सामोरं जायचं, उभं राहायचं, संकटाला सामोरं जायचं। तो आम्हाला उलट पालट बोललाय, मग आमच्या लक्षात आलं ह्याच्या नादी लागून चालणार नाही। सांजबाला तुम्ही आत नाही, पाठवा। सांगतो सायली संग बोलू मला ऐक। आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला, उलट पालट बोलला तो। त्याला असं दाखवायचं होतं पोरीची चूक आहे, माझं पोरग निष्पाप आहे। मग म्हणलं जो चुकच मान्य करत नाही त्याला अपराधी असं म्हणण्यात अर्थ नाही। संजबा खाचायचं नाही। आजपासून जशी तुमची लेख आहे तशी ती आमच्या तिघांची पण लेख आहे। तिचं संरक्षण करणं हे आमचं काम आहे। उद्यापासून तिला शिक्षणाला अडवायचं नाही। बर बर जा बाळा तो बिंदास जा। हे असे नराधम पावला पावलाला दिसणार आहेत। मग तुम्ही जर माघार घेतली तर त्यांचं धाडस वाढणार आहे। सांजबा हात पाय गाळू नको, पोरीला शाळेत लाव, जबाबदारी आमची। चालतंय की चालतंय। एक फोन कर, आम्ही तिघं 5व्या मिनिटाला हजर आहे। कुठं तुला संकट येऊ दे। सायले रडायचं नाही लढायचं। आणि तुझ्या संकटात आम्ही सामील आहे, तू काळजी करू नको। काय करायचं कसं वागायचं आम्ही सांगतो तुला। काय सुभाषराव जा आता रडू नको, आता हसायचंय। बर 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 चला संजबा हात पाय गाळू चला सुभाषराव चल। तू तर पण आमच्या घरापर्यंत पोचली का? बापाला पाठवते आमच्या घरी आणि तुला काय वाटलं मी एवढ्यामुळे बशीन? त्याला तर चापटलायच। ए तू माझ्या बापाला चापटलास मी काय तुला सोडती वैर? बापाला काय म्हणताय भावी शास्त्र म्हणा। चुकलंच रावलं का माझं? ए तुला काय वाटलं आशी नाही आली तर ग बशीन मी? हे सांगितलं उचलून नेईन। किती जणींना उचलणार आहे सर तू? किती जणींना म्हणजे? ए या गा काय फालतूगिरी लावली ही? फालतूगिरी? आता तर कार्यक्रम सुरू केलाय तू बघ अजून। कार पुरी काय रस्त्यावर पडल्यात वय नाही म्हणती ना तर कशाला मागे लागतोय? काय रे तुला काय आया बहीण नाहीत का? तू पण असले पोरांची साथ देतोय का? मुलगी दिसली की त्याला डायरेक्ट प्रपोज मारणार का? तुमच्या असल्या वागण्यामुळे ना लोक आमच्याकडे वाईट नजरेने बघतात। तुमच्या अशा वागण्यामुळे आमच्यासारख्या पोरींना अर्धवट शिक्षण सोडावं लागतं।
नको नको वहिनी म्हणतोस काय म्हटलं तू वहिनी काय रे परत काढशील का छेड कुठल्या पुरीची नाही परत लागशील का कुणाच्या नाही नादाला? चुकलं माझं नाही लागशील का? नाही चुकलं माझं असं तर काय पोलीस स्टेशनचे म्हणले साहेब काय म्हणले साहेब म्हणले पाठवतो कोणतरी आणि माझं जरा ऐकतंय हे बघा पोराचं उदय वयाने कमजोर आहे कमी आहे दोन्ही आदल्या नाही पण एवढ्या थराला जाणं मला बरं वाटतं ना बघा आबा परवा तुम्ही करत होता लय लाभा लाभा आणि आता म्हणताय माझ्याकडे बघा रामभाऊ शेठ जी बी काय झालं असेल ती गंगेला मिळालं रामभाऊ शेठ बाजार बुणगे म्हणला त्या दिवशी आणि आता रामभाऊ शेठ अहो ती गेलं तो माकडं म्हणला गावाने वळवून टाकलेले माकडं आबा माकडं आम्हाला म्हणण्यापेक्षा तुम्ही आरशात का बघत नाही चुकलं बघा तुम्ही म्हणला तरी सांजबाचा विचार घ्यावा लागेल काय करायचं सांजबा बाबा काय बोला नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे बघा बघ सांजबा जी बी काय असेल ना अशा कपाळ करंट या पोराच्या नादाला लागून माझे आबरू काढू नकोस ए अरे एकतर्फी प्रेमामुळे कितीतरी हत्या झाल्यात माहित नाही का हीच गोष्ट तुझ्या बहिणीच्या बाबतीत घडल्यावर तुला कसं वाटेल रे पोरं स्वतःच्या बहिणीसाठी वाघवत आहेत पण दुसऱ्याच्या पोरीसाठी गिधाडाच्या अवलादी होत्या त्या अध्यक्ष चूक झाली माझ्याकडून मी माफी मागतो रामभाऊ अध्यक्ष ही असली अवलाद जन्माला घालण्यापेक्षा मी वांजुना मिळून असतं तरी परवडलं असतं आबा परवा तर म्हणलं माझी लय डेंजर आवला ते मारताना थोडा तर विचार करायचा ना व्हायचं हा चूक झाली म्हणतोय असे सांजबा आबा सांजबाचं बरोबर आहे त्याचं बरोबर आहे सगळं आणि आबा मी तुम्हाला आता मी दारूच्या निषेध काय बोललो असेल मी माफी मागतो आबा तुम्ही ज्येष्ठ आहे पण मला म्हणायचं तंटामुक्ती अध्यक्षाचा स्वभाव नाजूक आहे शांत आहे आणि शांत स्वभाव असतो म्हणजे माणूस बेकडा नसतो आबा त्या दिवशी तुम्हाला ह्या दोघांनी पण हिसका दाखवला असता पण गप बसली त्यांना असं गुण साखरेने मारायचं होतं तुम्हाला विष देऊन मारायचं नव्हतं हे कमजोर समजत जाऊ नका पुढे जर काय चूक हे न करू द्या नाही तर मी करू द्या जर केली तर तुम्ही आम्हाला सवलत नाही मी काही निर्णय घ्यायला तंटामुक्ती अध्यक्ष नाही तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ ही बघताल तुम्ही जरा ऐका आबा ऐका त्या पोरीनं 12वीला 95% मार्क्स मिळवले आईचं स्वप्न होतं अधिकारी बनायचं ती स्वप्नाच्या पाठीमागे धावत होती पण हे असल्या वृत्तीमुळं मला सांगा ते शिक्षण थांबवलं ह्या संजबानी तर तिच्या लग्नाचा विचार केला होता अशाच पोरी ह्या समाजात कितीतरी की अशा मुलांच्यामुळं त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं लहान वयातच लग्न लावून द्यावं लागलंय ह्या अशा मुलांच्या वृत्तीमुळं सांजबा माझा ऐकतोस का हितनं पुढे ह्या पोरगीचा शिक्षणाचा खर्च मी घेतो आबा गरज नाही बाप सक्षम आहे बाप गरीब असला म्हणजे त्याचा कोणी गैरफायदा घ्यायची गरज नाही म्हणजे परत खर्च करणार शिक्षणाला आणि पोराला वाईट नजरेने बघायला लावणार सुभाषराव मला काय म्हणायचे माहिती का संजबा ऐकलं आपलं आबा पण आल्यात नारामल्या तर नका अंगावलंय जाऊ तुम्ही पण आणि टाका पाणी ह्या जाऊ मला असं वाटते बाबा आबा तुम्हाला वाटलं का ही सहजासहजी घडली पोराला पुरीनं धोपाटला कुत्र्यासारखा हाणला मी तर म्हणतो बरं चौकात हाणाय पाहिजे होता या पुरीनं रानात गाठून हाणला चांगलं केलं अहो मी घरी आल्यावर मी सुद्धा मारला की त्याला पण हे कुत्र्याचं शिपूट म्हणतात ना आपणच आपल्या पोराला नावं ठेवायची नसतात आणि पाठीशी घालायचं नसतं त्याला संस्कार द्या अजून वेळ गेली नाही संकेत वेळ गेली नाही मोठा गुन्हेगार व्हायच्या अगोदर जागा माणूस म्हणून ये मी लय डेंजर होईल आज जाईल ह्याला मारीन तिला उचलीन हिच्याकडे असं बघीन मोगला लागली का रे बाळासाहेब मित्र काय म्हणतो ह्या असे जे काही गुन्हे घडतात ना त्याच्या पाठीमागं खरं सूत्रधार आईबाप असतात योग्य वेळी पोराकडून चुकतं ना तिथं म्हणलं पाहिजे बाळा तू चुकतोयस बरोबर पण माझा राजा असं नाही मग तो लय डेंजर आहे आणि काय होतं आबा काय तुम्ही आमच्यासारख्या गरीब ह्या जाव हात उचलतात पण भारतीय न्याय व्यवस्था अशी कुठल्याच गुन्हेगाराला सोडत नाही बेड्या पडल्या ना पोरांच्या हातात तेव्हा आई बापाचं डोळं उघडतात माफी मागतो परत नाही असं होणार. माझी नको बाबा त्या लेकराची मागा माफी अरे माफी मागतो काय हा सांगतोय माफी मागतो पोरीला शिकवायसाठी रात्रीचा दिवस करतोय दिवसाची रात्र करतोय बापाचं काळजी बापाचं काळजी असलं राग येणार बापाचं काळीचं बाळासाहेब म्हणतात त्या तुम्हाला राग येऊन देणार बापाचं काळजी ज्या ज्या घरात लेख आहेत त्यालाच माहिती किती अडचणी असते त्या पोरांचं काय झालंय एखादी पोरगी आवडली म्हणजे ती मला मिळलीच पाहिजे अरे बापाचा माल आहे का हा एकतर्फी प्रेमामधून कितीतरी हत्या होत्यात
तुम्हाला वाटतं म्हणून मुली मिळल्या नाही पाहिजे, त्या क्वालिटीचा व्हा. मुलींना म्हणलं पाहिजे हेच मला नवरा पाहिजे, आणि तुम्ही मागं पाहताय नाही मिळली तर मी खून करेन, त्याला जाळून मारेन. तुझ्याच बहिणीला जाळून मारलं तर कसं वाटेल? आणि आबा तुम्ही त्या संभाच्या तोंडात मारली, ती गरीबाच्या तोंडात मारली, त्याच गरीबानं तुमच्या तोंडात एक मारली असते तर तुमचं काय राहिलं असतं का हो? हा आता आबा तुम्ही का माफी मागताय? संजबानी तुमच्यावर गुन्हा दाखल करू नये, पोरगा आज जाईल. जर पोरगा चुकला तर बाप करोडो रुपये रातोत घालवतोय पोरगा तुरुंगातनं बाहेर काढण्यासाठी. पण बाकीच्यांच्या जीवाचं काय आहे का नाही? नाही चुकलंय त्याचं, बर पण एवढी बार माफ करा. नाही, आम्ही माफ करणार कोण? संजबाई ती मोठं मन करा. ए पोरा माफी मागते जे तो त्याच्या पाया पडत्या बापाच्या. ए सांग्या माफी माग बापाची पोरीची. जाग्यावरूनच माफी माग, नको पाया पडो. माफ करा मला, चुकलं माझं. आणि हो का तुम्हाला एक सांगतो, ह्याच पोरगीची काय पण गावातल्या कुठल्याही पोरगी जरी छेड काढली की नुह तिच्याकडे वाईट नजरेने जरी बघितलं तर जे कातडे काढून नाही वाळत घेतलं तर बापाची अवलाच सांगणार नाही. आबा तुम्ही जर त्याचं काटा नाही काढलं नाही, आम्ही पोलीसमध्ये गुन्हा दाखल करू. ह्या पोरींना गुन्हा दाखल करायला लावू, बापल्याकडे सुद्धा कातडं काढायला लावू. जाऊ द्या आबा, माफी मागितली तुम्ही, फक्त आता पोरावर लक्ष द्या आणि चुकल तिथं चूक माना. पोरे त्या दिवशी तर रडत होती बघ. अरे एवढं धाडस कुठनं आलं रे तुझ्या? पप्पा हे तिघं मला भेटले, मला आणि माझ्या मैत्रिणीला त्यांनी सांगितलं तुम्ही जर घाबरला का नाही तर हा समाज तुम्हाला जगून द्यायचा नाही. मग आम्ही सगळ्या मैत्रिणींना प्लॅन केलेला. असं वय बर बर. आहे साजबा तुला म्हटलं होतं नाही बेंदास पोरीला शाळेत जाऊन दे, आम्ही गुन्हे येऊन देतो म्हणून. आबा आम्ही त्या पोरींना सांगितलं की बाळांनो आज तुमच्या अन्याय झालाय, उद्या दुसऱ्यावर होईल. जर तुम्ही असंच बापाला आईला भावाला सांगत बसला तर प्रत्येक ठिकाणी तुमचे आई वडील आहेत का तुम्हाला वाचवायला? तुम्ही सक्षम असलं पाहिजे म्हणून हे डेअरिंग पोरींच्यात आम्ही दिलं. आबा तुमची जरी पोरगी असतील तिच्याच बाबतीत असं झालं असतं, हे आमच्यासारखं तुम्ही वर्तन केलं असतं का नसतं सांगा? केलं. बर बाळासाहेब नाही रामभाऊ आणि सुभाषराव थांबा, तसं नाही. अ सोरणे चहा ठेव, मी पण चहा घेऊन आलो तर बसा तुम्ही. बर बर. काय त्यात आहे हे? कारण माणूस पाचणार नाही, लय हलकट या. बाळू चहा घेऊन ये. बसा तर तुम्ही. झालं हे झालं, गंगेला मिळालं, आता पोरावं लक्ष दे आणि तू पण वाईट वागू नको. सायली तू पण अभ्यासाकडे लक्ष दे आणि मोठी क्लास होणं अधिकारी हो, आईचं स्वप्न पूर्ण कर. हा We'll be right back.